गच्छन्ति, तपश्चर्या, निर्भसना, सृष्टी सौंदर्य, अदृश्य, हृदय या शब्दामध्ये एकूण जोडाक्षरे किती? याच्यामध्ये जोडाक्षरे किती? आता मी शब्द लिहितो म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. गच्छन्ति, गच्छन्ति, तपश्चर्या, निर्भसना, निर्भसना, सृष्टी सौंदर्य, सृष्टी सौंदर्य, अदृश्य आणि हृदय. त्याला आपण हृदय असं देतो. इथे ते हे असं जोडलेलं असतं. ओके. यात एकूण जोड अक्षरे किती आलेली? जोड अक्षर कोणती? ती ज्या ठिकाणी दोन व्यंजन एकत्र आली त्याला जोडाक्षर म्हटलं जातं. एक स्वर आणि एक व्यंजन असेल की उदाहरण ह आणि औ, हौ जोडाक्षर नाही. आता याच्यामध्ये जोडाक्षर पहा. गच्छन्ति मध्ये च ला छ जोडलेला आहे म्हणजे हा जोडाक्षर आहे. तपश्चर्यामध्ये श ला श जोडलेला आहे. नंतर या र जोडलेला आहे. र ला य जोडलेला आहे. तपश्चर्या र अगोदर म्हणतात नंतर या म्हणतात. र ला य जोडलेला आहे. लिहिण्याची रफार लिहिण्याच्या पद्धती चार प्रकारे. एक पुढ्या र, एक वरती रफाचा र, खाली रुकारचा र, म्हणजे असे चार प्रकारे र लिहिण्याचे. एक आडवा र असतो, र ला या र्या असा. निर्भसनामध्ये इथे रफार आहे म्हणजे तो र आहे. नंतर त ला स जोडलेला आहे, रफार पण जोडलेला आहे, तो जोडाक्षर आहे. सुरू जोडाक्षर नाही. एकच शब्द आहे की हो, ते काय वेगळे वेगळे आहेत का? दोन आहेत का? आपण मला सांगा बरं, काल चार अक्षरी शब्द पाहताना आपण म्हणजे वेगळे वेगळे धरले का? किती अक्षरी शब्द आहे निर्भसना? चार अक्षर. का त्याला म्हणतो 1 2 3 4, या रफाचा 5, या रफाचा 6 म्हणतो का? नाही ना. मग एकच. सृष्टी मधला सु सृष्टी आहे. सृष्टी सौ आहे का रे? नाही. पण य ला रफार आहे. द ला य जोडलेला नाही, वेगळा वेगळा आहे. द आणि य वेगळे वेगळे आहेत. नंतर अदृश्य मधला श आहे. हृदय याच्यामध्ये काय जोडाक्षर नाही. र ह ला रू जोडलाय. हृदय म्हणजे हा शब्द कसा बनतो? ह ला रू. आता इथं आपण ह्या असं जोडू शकतो. मग ह ला कसा जोडायचा? तर ह ला मग असा जोडला, हा ह ला असा जोडायचा का? नाही. मग तो जोडायचा तर आहे. मग कसा जोडायचा? तर तो इथे जोडला, इथे. हा काय ह ला रू जोडलेला आहे, त्यामुळे आपण म्हणतो हृदय. ओके. हे जोडाक्षर नाही. किती आले जोडाक्षर? 8. 1 2 3 4 5 6 7 8. आलं का लक्षात? हा बोला. 26वा प्रश्न. पर्याय क्रमांक किती? बघू. आता बघू. मला ते आता पर्याय बघितले पाहिजे. 26चं पर्याय क्रमांक 1. 26चं पर्याय क्रमांक 1 सांगितलेला आहे. आपण लिहिलंय. आता चुकीचं दिलंय असू द्या. आता तपासणारा कोण होता? महाभाग. कोण होता? दीक्षा. बघा आता त्यांना कोणी सांगायचं? आता पहिली दुसरीला आहे. चला पुढील प्रश्न. कर्तव्य दक्ष या शब्दात एकूण किती व्यंजन आली आहे? याची फोड लिहायची आहे. कर्तव्य दक्ष. कर्तव्य दक्ष भूमी सीतार गुप्त माझी. क अधिक अ. र अधिक त अधिक अ. व्य
व अधिक य अधिक अ. याचे पाय मोडायचे असतात बरं का याचे. हे काय व्यंजन आहे, वर नाही, वर नाही म्हणून त्याला स्वर जोडलं की ते व्यंजन तयार. व्य म्हणजे वला व य आणि अ. द द अधिक क्ष के एस एच म्हणतो आपण. क अधिक श कोणता, क श अधिक अ. त्याच्यात किती व्यंजन आले, 1 2 3 4 5 6 7 8 व्यंजन आले. पर्याय क्रमांक 4. चला पुढील प्रश्न पहा. 27चा पर्याय क्रमांक 4. पहिल्याचं 26चं 1, 27 4. 26चं 1 बरोबर आहे आठवळे. 27चं 4 बरोबर आहे. बोलते 27च्या 4 बरोबर आहे. बोराटे 28चा. र न्या अ न क्ष या अक्षरातून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द काय होईल शब्द, अक्षर ज्ञान. यातलं मधलं अक्षर र येईल. पर्याय क्रमांक 3. 28 3. 29 अक्षरमालेत मधोमध येणाऱ्या अक्षराच्या, जो मधल्या वरच्या अक्षरमाला मधोमध येणाऱ्या अक्षर म्हणजे यमच्या डावीकडील 6वे व उजवीकडील दुसरे अक्षर यापासून तयार होणाऱ्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. डावीकडलं 6वं कोणतं आहे, डावा कोणता, जी. आणि उजवीकडलं ओ. गोच्या विरुद्ध कम. पर्याय क्रमांक 3. 29 3. ओके. चला सिंह तांबोळी आलेत का. पेपर तुम्ही सोडवत नाही तांबोळी. एक दिवस तुम्ही तेवढा सांगलीवरून आपण येता बसता, पण पेपर सोडवला पाहिजे. ॲम्ब्युलन्स या शब्दाचा मराठीतील अर्थ रुग्णवाहिका. पर्याय क्रमांक 2. चला पहा 31 ते 35. 3 पदाचा सारखेपणामुळे एक गट बनतो. गटात न बसणारे पद. सरोज, नलिनी, पुष्कर, कुसुम. यातलं कोणतं वेगळं निघेल, कुसुम. कुसुम म्हणजे फूल. सरोज, नलिनी, पुष्कर याचा अर्थ काय होतो, कमळ. आणि कुसुमचा अर्थ कमळ होत नाही, फूल होतो. ओके. 31चं 4. 32वा प्रश्न पहा. त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ज्या ठिकाणी मोठी रेष आहे त्याच्यावरती गोल आहे, त्याच्या घड्याळाच्या दिशेने पाहिलं छोटी रेष व्यास जीवा ज्याच्यावरती गोल आहे, तुम्ही घड्याळाच्या दिशेने पाहिलं छोटी रेष व्यास जीवा. दुसऱ्यामध्ये पाहिलं छोटी रेष ही कसं होत आहे, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. तिसऱ्यामध्ये पाहिलं छोटी रेष व्यास जीवा घड्याळाच्या दिशेने. चौथ्यामध्ये छोटी रेष व्यास जीवा. वेगळं कोणतं निघेल, पर्याय क्रमांक 2. हे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने त्यातले क्रम आहे. म्हणजे इथे काय बघायचे पहा, याच्यामधले जे छोटी रेष दिलेली आहे, नंतर हा व्यास दिलेला आहे, नंतर या जीवा दिली, त्याच्यामध्ये घड्याळाच्या दिशेने छोटी रेष व्यास जीवा सगळीकडे आहे तसं. आणि दुसऱ्या पर्यायामध्ये हा क्रम उलटा आहे. छोटी रेष इकडल्या बाजूला जीवा व्यास येतो, त्या इकडे जीवा येतो. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने चालवतात. पुढे 512 256 343 125. चला वेगळं कोणतं निघेल, बोला. 256 कारण ही वर्ग संख्या आहे. 8चा घन 512, 7चा घन 343, 5चा घन 125. सगळ्या घन संख्या आहेत आणि 256 ही वर्ग संख्या आहे. चला पुढे FC CH LB DF. बोला याच्यामध्ये, बोला अनुक्रमांक द्यायची. बोला 6 3 6 3 3 8 3 8 12 2 4 6. बोला पहिला पर्याय. का दुसरा तिसरा चौथा यांचा गुणाकार 24 येतो. 8 24. यांचा अंकाचा गुणाकार 24 येते. 12 24 4 24. याचा 24 येत नाही, त्यावर पर्याय क्रमांक 1. वेगळा कोणाचा आहे का विचार,
वेगळा कुणाचा विचार आहे का? हा एफ आणि सी मध्ये 2 अक्षर, बरं, याच्यामध्ये 2 अक्षर सोडली म्हणजे ओके. हा सी आणि एच मध्ये 4 अक्षर, बरं, 2 इकडचा ओके 4 आणि अक्षर. एल आणि डी मध्ये 8 अक्षर आहेत, 4 ची. बरं, डी 4 कसे 9 येतील इथे? 9 अक्षर येतील. अहो इथं 7 तीन गेले 3 म्हणजे वाजा केले 2, याच्यात 8 3 गेले 5 वाजा केले 4, 12 2 गेले 10 वाजा 9 यायला पाहिजे. आणि इथे 2 अक्षर आहे, इथे 9 अक्षर आहे. हा केलं हा बोला केलं. हा मग ते नंतर बोलायचं, अगोदर त्यांचे विचार तरी ऐकून घेऊया आपण. हा लक्षात आलं का? चला पुढे. गटाशी जुळणारी पदे पर्यायातून निवडा. मुंबई, कोलकाता, चेन्नई, विशाखापट्टणम, दिल्ली, पणजी, नागपूर. बोला. विशाखापट्टणम. का हो? समुद्राला जोडून असणारी शहर आहे. समुद्राला जोडून असणारी. मुंबई समुद्राला जवळ असणारं राजधानीचं शहर आहे, महाराष्ट्राची राजधानी. हो की मग तुमचा मुद्दा सोडला का? तुमचा मुद्दा सोडला का? नाही सोडला. कोलकाता समुद्राच्या काठी असणारं राजधानीचं शहर आहे, पश्चिम बंगालची राजधानी. चेन्नई कशाची राजधानी? तमिळनाडू. तमिळनाडूची राजधानी. विशाखापट्टणम राजधानी केरळची राजधानी. विशाखापट्टणम असं नाही. केरळची राजधानी कोणती आहे? विशाखापट्टणम आणि पणजी गोव्याची राजधानी. नागपूर नाहीये. दिल्ली भारताची, त्यामुळे चालणार नाही. 2 पर्याय निवडा म्हणले, त्यामुळे 2 पर्याय विशाखापट्टणम आणि पणजी. माझ्यामध्ये केरळची राजधानी नाही मला तिरुअनंतपुरम. हा म्हणजे ओरिसाची राजधानी नाही ना. ओरिसाची राजधानी भुवनेश्वर आहे. नाही मला माहित नाही. विशाखापट्टणम पाहायला पाहिजे नकाशावरती कुठे आहे. विशाखापट्टणम कुठे माहित नाही. चला पुढे. मग ते समुद्रकिनारे आहे, बरोबर आहे. विशाखापट्टणमला गोदी आहे खूप मोठी. चला 36 ते 40 पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसा संबंध तिसऱ्या व चौथ्या पदाचा. श्रावण, नागपंचमी, फाल्गुन काल झालं 5वीला आलं होतं. श्रावणामध्ये नागपंचमीचा सण असतो. फाल्गुनमध्ये होळी असते आणि होळीच्या बरोबर होळीचा जो चिखल आहे तो उडवला जातो, त्याला पंचमी म्हणली जाते किंवा रंग पण उडवला जातो. महाशिवरात्र कधी असते रे? महाशिवरात्र बघा रे, कुणाकडे आहे का होईल मग याच्यामध्ये लिहिलेलं? महाशिवरात्र कधी असते? ते पोराटीचं म्हणतात महाशिवरात्र आहे. बेंदूर आषाढ महिन्यामध्ये असतो. गुढीपाडवा चैत्र महिन्यामध्ये असतो. रंगपंचमी होळी, होळीच्या नंतर 5 दिवसानंतर पंचमी. माघ महिन्यामध्ये महाशिवरात्री असते. महाशिवरात्र येणार नाही बोराटे. काय दिले उत्तर 36चं? 4. रंगपंचमी बरोबर. महाशिवरात्र म्हणतायत बोराटे. चला पुढे. 37वा पाठ. काय दिलेलं आहे? पहिल्याचा दुसऱ्याशी संबंध. पहिल्या दुसऱ्या 2 त्रिकोण आहेत, तिथे 4 त्रिकोण झाले. असं म्हणे काय होते? पंचकोणामध्ये 2 चौकोनामध्ये 3 किल्ले. काय होईल त्याचं? रेषा मोजलेलं काय? रेषाचा आहे का संबंध? 4 आणि 3 7 आणि 8 रेषा आहेत पहिल्या आकृती. 10 मध्ये हा म्हणजे इथं चौकोनामध्ये त्रिकोणात 1 रेष दाखवली, इथे 8 रेषा आहे. त्यातनं वजा 2 केला तर पुढच्या याच्यामध्ये 6 रेषा आहे. इथे पंचकोन चौकोनाने 1 रेष दिली, 5 आणि 4 9 1 10 रेषा. त्यातनं 2 वजा केल्या 8 रेषाची कोणती येते? पर्याय क्रमांक 2 येते. चौकोनात चौकोन. हा नाही काय येणार का हो? नाही काय येणार? नाही काय येणार? याव येणार सगळं. बोला. दुसऱ्या 4 त्रिकोण तयार झाले. हा मग तिथं हे काय येणार
चौथा पर्याय. तर किती झाले तो त्रिकोण? आता इथं त्रिकोणाला त्रिकोणच तयार झाले, मग इथं आतमध्ये त्रिकोणाला त्रिकोणच तयार झाले पाहिजे, चौकोन कसे तयार होतील? सर तसं नाही, इथं दुसऱ्या ह्याच्यामध्ये लिहिलंय की चार त्रिकोण तयार झाले आणि पहिल्या त्रिकोण आहे म्हणून चार त्रिकोण असं नाही, रेषाचा संबंध आहे. पुढे 37 ला 84 तर 29 ला प्रश्नचिन्ह. 37 ला 84 तर 29 ला प्रश्नचिन्ह. बोला. हा 37 गुणिले 2 74 आणि 3 अधिक 7 10 याची दुप्पट, याच्यात ते अंक 7 आणि 3 10 मिळवले 84. मग तसं 29 ची दुप्पट 58 मध्ये याच्या अंकाची बेरीज मिळवली 11. किती येत आहे? 69. आहे का पर्यायामध्ये? आहे. पर्याय क्रमांक 3 38चं 3 आहे. हा ओके. तर आपले 39चा पहा. 78 ला 120 तर प्रश्नचिन्हाला 66. 78 ला 120 प्रश्नचिन्हाला 66. बोला. त्रिकोण संख्या आहे. हा 78 त्रिकोण संख्या 12 पाया त्याचा. 12 पाया 12 नंतर इथे 13 भागिले 2 केलं 13 78. इथे 15 14 15 घेतलं तर 15 16. 15 16 इथं पाया घेतला तर 15 28 असे. म्हणजे इथे 12 पाया, इथे 15 पाया, 3चा फरक 3चा फरक आहे. मग इथे 66चा पाया काय येतोय? 11 66 ची दुप्पट 132 भागिले प्रश्न वर्गसंख्या लहान कोणती? 11. 11 गुणिले 12 भागिले 2 कसं सारखे. तर मग इथे 3चा फरक म्हणजे 8 गुणिले 9 भागिले 2 काही 36. त्यामुळे पर्याय क्रमांक 1. चला पुढे. डी ला टी तर प्रश्नचिन्हाला ई. नाही, ई ला प्रश्न. डी ला टी प्रश्नचिन्हाला ई. बोला. डीचा अनुक्रमांक 4 डी ला टी तर ई ला प्रश्नचिन्ह. डीचा अनुक्रमांक हा 4 डीचा 20 20 डीचा 5 हा 4 पंचे 20 4च्या नंतर येतात 5 4 पंचे 20 5 25 5 5 25. इथं 5 पट 4ची 5 पट 20 5ची 5 पट 25 असं आहे. 5 37 आहे का पर्यायामध्ये? नाही, म्हणजे आपण तिथं 5 पट केले. ओके. अजून वेगळं कोणाचं काय नाही. चला पुढे. 12 14 18 26 38 प्रश्नचिन्ह नाही. 12 14 18 26 24 नाही 26 38. बोला. बोला कावडे. 1 गुणिले 2 2 अधिक 2 बरोबर 14 4 गुणिले 1 4 14 अधिक 4 18 1 गुणिले 8 18 अधिक 8 26 6 गुणिले 2 12 26 अधिक 12 38 8 त्रिक 24 38 आणि 24 62. ओके. अजून वेगळा कुणाचा नाही. चला पुढे. प्रश्नचिन्हाच्या जागी पहा. डॅश 30 18 नाही तर काय डॅश काय काय केले ते काय वजा 30 आहे का? वजा 30 वजा 18 प्रश्नचिन्ह 0 6 10 12. बोला यादव. 0 आणि 6 मध्ये 6चा फरक आहे. 0 आणि बरं इकडे 6चा फरक. 10 आणि 6 मध्ये 4चा आणि तिथं 2चा म्हणजे 2 2 वाढत गेलाय फरक तिकडे जाता. मग तिथं 8चा आहे ना. पुढे 10चा पुढे 12चा. मग जुळतो का ते मालिका तयार झाली पाहिजे ना. हा मग 12तनं 2 गेले 10 10तनं 4 गेले 6 7तनं 6 गेले 0 0तनं 8 गेले वजा 8 वजा 8 वजा 8 मधनं 10 गेले वजा 18 वजा 8 मधनं 12 गेले वजा 30. ओके बरोबर आहे आपलं म्हणणं.
चला पुढे 43. हा वजा 8 मधून 10 गेले 2 यायला पाहिजे ना. वजा 8 मधनं 10 गेले म्हणजे वजा 10. वजा 8 वजा 10. मला तुम्हाला 8 रुपये द्यायचे, त्यांना 10 रुपये द्यायचे. माझी किती झालं देणं? झालं का? ओके. चला पुढे आकृतीवरती पहा. आकृतीवरती लक्ष द्या एका गोष्टीवर. बाणाच्या बाणाकडे लक्ष द्या. बाण कसं फिरतोय पहा. सर एका दिवशी येतो. घड्याळाच्या दिशेने कसा? एका दिवशी एकाडेक. एकाडेक हो. काय मालिका तयार करायची अडचण येते. घड्याळाच्या दिशेने एक घर सोडून म्हटलं तर बघा बरं, तो त्रिकोण जो आहे ना तो घड्याळाच्या दिशेने पाहिला, एक घर सोडून पुन्हा एक घर सोडून पुन्हा एक घर सोडून त्याच्यावरनं कोणताच नाही त्रिकोणावर. आता हे पागुनी चिन्ह सगळीकडे सारखे, ते पण बघत बसायचं का? नाही. जे वेगळं आहे गोलावरचं सगळीकडे सारखंच आहे, वरचं हे सगळीकडे सारखंच आहे, खालचं हा ते हा दुसरा चौथा. दुसरा आणि चौथा कशावरनं कट केला? खालचा तो येल सारखा आकार. पहिल्यांदा कुठं आहे पाहतो उलटा येल आकार, सरळ येल आकार. तो काय होतोय? पहिले एकाडे एक जातोय, पुढे एकाडे एक जातोय, पण मी तो वरती येणार आहे त्याच्यावर नाही, उलटा येल वरनं बघावं लागते. उलटा येल तो एकाडे एक नाही, एकच घर जातोय तो, पुढे नाही एकाडे एक जातोय, एकाडे एक जातोय. त्यामुळं तो त्याच्यावर पाहिला तर दुसरा चौथा कट होते, पहिला तिसरा. आता फरक काय पहिल्या तिसऱ्यामध्ये? मधला गोल. मध्ये गोल पाहिजे का? नाही. तर उत्तर काय? पर्याय क्रमांक 44. पहा 44. म्हणजे मधला चौकोन आहे तो अगोदर घेतला, बाकीचं सगळे पुढे ढकललं. पुन्हा मधला त्रिकोण अगोदर घेतला, सगळे पुढे ढकललं. पुन्हा काय करायचं? मधला गोल अगोदर घ्या, सगळे पुढे ढकला. पर्याय कोणता येतोय? चौथा. चला 45. WSQM प्रश्नचिन्ह GE घेऊन द्या. WSQM प्रश्नचिन्ह GE. बोला बोला सांग. WS मध्ये जागा पडते. नंबर सांगा की अगोदर याचे. WS मध्ये जागा पडते. हो की नंबर सांगितल्याशिवाय काढता आला का परत? हा बर उजवीकडून नंबर. हा 3 7 9 हा हा 19 हा 21 हा सांग आता. 4चा परत 4चा फरक आहे, 2चा फरक आहे, हा. परत 4चा, परत 2चा. हा 15 15 पुन्हा 4चा 2चा. बरोबर आहे. मी हे नंबर सांगता आलं पाहिजे ना. बोला. सर सरळ नंबर द्यायचे. बर नंबर सांगते सर. हा 23 हा 23 हा 19 17 13 18 7 5. आणि सर एकाडे जर बघितलं आपण तर 6चा फरक येतोय. बरं एका वेळेला की एवढं 5 आणि 2 7 7 आणि 4 11 11 आणि 2 13 ओके 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 नो प्रॉब्लेम. मूळ संख्या म्हणलं तरी काय अडचण नाही. 2चा 4चा 2चा 4चा फरक म्हणलं तरी काय अडचण नाही. मूळ संख्या म्हणलं ते सगळं 5 आणि 2 7 7 11 13 17 29 झालं. या मलाही कधी नव्हतं आत्तापर्यंत लक्षात आलं. 2च्या 4च्या फरकाने येतात 7 पासून मूळ संख्या. आत्तापर्यंत नव्हतं लक्षात आलं. म्हणजे या 5 पासूनच घेतलं का? अगोदरच्या 2 आणि 3 नाही तिथे येते. मी 5च्या नंतर 7 7च्या नंतर 11 11 नंतर 13 13 नंतर 17 17 19 23. 2च्या 4च्या फरकाने हे आत्ता माझ्या लक्षात आलं. आत्तापर्यंत माझ्या लक्षात येत आलं नव्हतं. गेली 20 वर्ष शिकवतोय पण लक्षात आलं नव्हतं. चला पुढे. मी जे कबूल आहे ते मी कबूल करतो, कधीच विचार करत नाही. जेव्हा एखादी गोष्ट आपण जेव्हा डीपमध्ये शिकवत जातो तेव्हा त्यातल्या क्लुप्त्या समजतात. त्यात बा मी त्या संख्या लेखन मी 15 अंकी संख्या आत्तापर्यंत शिकवल्या, पण मी आता त्या अकोला या पद्धतीने शिकवल्या. पटकन ते मुलांना लगेच होतं.
आतापर्यंत मी काय करतो, एकक दशक शतक हजार दशा लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी अब्ज दशाब्ज खर्व दशकर्व पद्म दशपद्म असं शिकवत होतो. आता तसं नाही. पद्मचे 2 घर असतात, प नुसता लिहायचा. खर्वची 2 घर असतात, ख लिहायचा, प ख. अब्जाची 2 घर अ म्हणजे प ख प का प ख अ को ला अ श. ही शतकाची 3 घरं, हजाराची 2, लाखाची 2, कोटीची 2, अब्जाची 2, खर्वाची 2, पद्माची 2. कोणती संख्या सांगितली? पटकन लिहिता येते. काय सांगितलं? 37 कोटी 4,702. 37 कोटी 4,000. 37 कोटी 4,302. 37 कोटी लगेच कोटीच्या घरात 37. 4,000 म्हटलं की 1000 इथं अशी लिहिणार आहे. 402 म्हटलं की हे 3 घरात असतं. मध्ये मोकळी घरं शून्य दिलेलं गेले. आता पूर्वी ती घरं आकावी आणि मग 37 कोटी सांगितले, मग ते 37 कोटी दशकोटीमध्ये त्यात 37 लिहायचे. म्हणजे ज्या गोष्टी नवीन आपल्याला माहीत होतात. बरं हे शिक्षण हे असं आहे, करेल तेवढं कमी. गेले 20 वर्ष स्कॉलरशिप शिकवते, तरी पण अजून मी काही गोष्टी शिकतोच आहे. ज्या आज शिकलो नवीन ते मी सांगितलं तुम्हाला. मी ज्या ज्या गोष्टी आता तुम्हाला त्या ह्याचं शिकवलेलं लुडो काय म्हणतात डायचं शिकवलेलं रुबिक्स क्यूब. मी त्याला मी बेसिकची 3री पद्धत एवढी वापरत होतो. पहिली दुसरी नवीन पद्धत शिकलो ना. म्हणजे नवीन नवीन पाहत राहिलं पाहिजे, नवीन नवीन शिकत राहिलं पाहिजे. कितीही शिकलं तरी कमीच आहे. चला पुढे. एका सांकेतिक भाषेत 7,421 ही संख्या 321 अशी लिहितात. 6,847 ही संख्या 243 लिहितात. तर 3,814 ही संख्या कशी लिहा? वेगळं काय, बाकीच्या हातच वर करत नाहीत. काय चुकलं तर चुकलं, काय डोक्यात धोंडा पडतो का रे? बरोबर आलेले सांगितलं. बोला. 2 मधनं 1 गेले, 1 लिहिला. 4 मधनं 2 गेले, 2 लिहिले. आणि 7 मधनं 4 गेले, 3 लिहिले. ओके. आता इथं 8तनं 6 गेले, 2 राहिले. 8तनं 4 गेले, 4 राहिले. 7तनं 4 गेले, 3 राहिले. 8तनं 3 गेले, 5 राहिले. 8तनं 1 गेला, 7 राहिले. 1तनं 4 गेले, 4तनं 1 गेले, 3 राहिले. अजून काय वेगळं नाही. चला पुढे. 47 संख्या अक्षर चिन्ह वापरली जातात. सकल, सकल, गोल, त्रिकोण, खुली. कदम, स्टार, अधिक, त्रिकोण. सदन, हॅश, वर्तुळ, स्टार. तर कमल. आता याच्यामध्ये शब्द लिहा. स, क, ल, क, द, म, स, द, न राहिला. चला कॉमन पहिल्या 2. क त्रिकोण आहे. क ला त्रिकोण. पुढे दुसऱ्या 2 मध्ये द, स्टार. चला पहिल्या 3ऱ्यामध्ये स, स ला काय आला? गोल. स ला गोल. राहिला कोण? ल ला खुली, म ला अधिक आणि न ला हॅश. मग कमल म्हणले. क त्रिकोण, म अधिक ल खुली, कमल. हॅश त्रिकोण, हॅश. आता त्रिकोण आपल्याला उलटा दिलाय. हॅशने काय होतंय? न. आता इथे मध्ये चिन्ह माहित नाही. आता इथं न म न चालेल का? म ला अधिक म्हणजे अधिक द्यायला पाहिजे होता. वदन, सन, म, नयन कोणता आहे? पर्याय पद्धती. आपल्याला इथे आलेलाच नाही आणि त्याला वेगळा उलटा त्रिकोण आहे म्हणजे वेगळं चिन्ह असतात. त्यामुळे नयन पर्याय पद्धत वापरायला हवी. पुढे 49 ते 51 लयबद्ध अक्षरांची मांडणी. कितीचा गट होतोय? HEND. त्या दुसऱ्या गटामध्ये काय नाही? HEND. म्हणजे तिथे HEND. तोच गट आलाय पुन्हा पुन्हा, त्यामुळे अडचण नाही काय. पुढे चला 50वा.
6 4 2 3 5 कितीचा गट आहे? 5चा का 6चा आहे? 6चा. 6 4 3 2 6 6 4 2 5 6 4 2 3 5 1 6 4 3 2 5 1 नाही तो शोधायचा. 6 4 5 3 2 1 4 नाही पुढे 6 4 3 2 1 5 आहे बरोबर. जिथे गट नसणारा फक्त शोधायचे, काय वेगळं अवघड नव्हतं. पहा इथे पहा स्टार किती आहेत पहा 4 आहे ते. नंतर प्रश्नचिन्ह दिले काय होतं एक एक स्टार कमी होते एक एक गोल वाढत जाते. म्हणजे पहिल्यांदा काय असणार आहे 4 स्टार 1 गोल 3 स्टार 2 गोल 2 स्टार 3 गोल 1 स्टार 4. चला मनोऱ्यावरचं कुणा चुकलंय का 52 ते 54? ओके 8चा गट म्हणताय कोणाचे बरोबर आहे. चला 52 ते 54 कोणाचं चुकलंय का? मनोऱ्यावरचं चुकत नाही कोणाचं. स्टार्ट काय अकॅडमी ऑफ जस्टिन काय काय बोराटे टाकताय हा 52 53 54 नाही ना कोणाचं चुकलं नाही. चला 55 पहा आरशातलं तो तिरका त्रिकोण उजवीकडे जाणार तो डावीकडे जाणार तो उजवीकडे जाणार. त्याच्यावर पर्याय कोणते कट होतात? पहिला दुसरा कट होते. पहिल्यामध्ये जसा तसा आहे दुसऱ्यामध्ये नाही आहे तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये आहे. आणि मग तिथं कशावरनं कट करायचं? तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये त्रिकोणाचा आपल्याला पर्याय क्रमांक 3 येते. तर 4 वरनं पाहिलं तर तिसरा चौथा कट होते. मग फरक पहा 6 वरनं बघितलं तर पर्याय क्रमांक 1 कट होते. उत्तर 2. 57 पाण्यातलं प्रतिबिंब वरचा गोल खाली जाणार आहे त्याच्यावरनं दुसरं तिसरं कट होईल. तो किती गोल उलटा होणार आहे त्याच्यावर पहिला आणि चौथा राहील ना आणि मग रेषावरनं बघायचं. ओके चला 58 पहा अजयचे वय विजयच्या वयाच्या तिप्पटीपेक्षा 2 वर्षांनी कमी आहे. दोघांच्या वयाची बेरीज 46 असल्या अजयचे 6 वर्षानंतरचे वय. अजयचे वय विजयचं एक्स माना विजयचं एक्स मानलं. अजयचे वय विजयच्या तिप्पटीपेक्षा म्हणजे 3x पेक्षा 2 वर्षांनी कमी म्हणजे वजा. आणि या दोघांची बेरीज दिलेली आहे 46 आणि x अधिक 3x वजा 2 बरोबर 46. हे वजा 2 तिकडे पाठवले 3 आणि 1 4x बरोबर 46 अधिक 2 48 x बरोबर 12 आहे. 48 भागिले 4 विजयचं 12 आहे आणि अजयचं 12 36 वजा 2 34. हे आजचं झालं. आता काय विचारलंय 6 वर्षानंतर अजयचं 6 वर्ष आता 34चा आहे 6 वर्षानंतर तो कितीचा होईल 40चा. विना यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5-6 जशी नाव आहे तशीच द्यायची. मीना आणि विना यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर आहे 5-6 म्हणजे 5x आहे तरी 7x. काय म्हणजे 3 वर्षानंतर मीना होईल 5x अधिक 3 विना होईल 7x अधिक 3. तेव्हा त्यांच्या वयाची बेरीज 42 होणार आहे. याची बेरीज केली तर 12x अधिक 6 बरोबर 42. हे वजा करून टाका 12x बरोबर 42 6 गेले 36 x बरोबर 3 मीना कितीची 15 आणि 21. आता विचारले कोणाचं मीनाचं. आजचं वय ओके 8 वाजून 25 मिनिटांनी घरातील तास काटावून मिनिट काटायच्यात किती अंशाचा कोण होईल? आता हे दोन्ही पद्धतीने घेऊ. भोजनाचे मार्क टाकले नाही. 8 वाजून 25 मिनिटं. पहिल्यांदा घड्याळावरती समजून देतो 12 3 6 9. त्यातला आपल्याला मिनिट काटा फिक्स सांगता येईल. 25 मिनिटं म्हणजे मिनिट काटा हा 5 वर असणार आणि तास काटा 8च्या पुढे 6 7 8च्या पुढे किती असणार माहित नाही. ओके जर मी हा 8 वरच बांधून ठेवला असता तर कितीचा कोण झाला असता 30 60 90. ओके
आता जेव्हा तास काटा मिनिट काटा 1 मिनिट पुढे येतो तेव्हा तास काटा किती अंश पुढे सरकतो? अर्धा. मग 25 मिनिटं पुढे आला म्हणजे किती सरतो तास काटा पुढे सरकेल? 12.5. 25 च्या निम्मे 12.5 म्हणजे 90 अधिक 12.5 किती होतील? 102.5 अंशाचा कोन होणार आहे. झालं उत्तर. आता दुसरी पद्धत आहे 30 तास वजा 5.5 मिनिट. आता इथं 5.5 मिनिट आहे असं करतो. 30 गुणिले 8 वजा 11/2 गुणिले 25. कुठलाही गुणाकार करा. हे 5.5 असं करा. 30 8 240 वजा 25 5 125 हातच्याने 12 25 125 आणि 12 137.5. आता हे 240 मधनं घालवायचे. 240 दशांची 2 शून्य शून्यातनं 5 जात नाही. मला जातचा घ्या पुढल्या घरात द्या. हे मी जाणीवपूर्वक आडवी घेतो म्हणजे तुम्हाला आली पाहिजे कशी आडवी वजाबाकी करतोय ते. 10तनं 5 गेले 5 राहिले. आता इथं शून्यातनं 8 जात नाही. 8चा मनाचा इथे धरायचा. शून्यातनं 8 जात नाही. मनाचा 8चा घेतला पुढल्या घरात दिला. 10तनं 8 गेले 2. 4 मधनं 4 गेले 0. 2तनं गेले 1. चिन्ह घडी दशांश 102.5. आलं का लक्षात? जर इथे जात नसेल तर उलट 30 तास वजा 5.5 5.5 मिनिटं वजा 30 तास केलं तरी चालेल. वजामध्ये आलं तर ते प्लसमध्ये धरायचं. चला पुढे 5:30 वाजल्यापासून 11:45 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडे? पहा या घड्याळावरतीच घेतो. किती वाजल्यापासून? 5:30. 5:30 ला मिनिट काटा इथे असणार आहे. तास काटा इथे असणार. ओके. पहिल्यांदा टेंटेटिव्ह काढायचं. थोडा कालावधी 5:30 वाजल्यापासून 11:45. 5:30 पासून 11:45 म्हणजे 10:45. पहिल्यांदा किती वाजता ओलांडेल? जेव्हा हा काटा फिरून येईल जे इथे 6:30 म्हणजे सरळ 6:30 ला पहिल्यांदा ओलांडेल. थोडासा कालावधी पुढे असणार आहे. 6 वाजून जेव्हा 30 मिनिटं येणार आहे हा 15 अंश पुढे जाणार म्हणजे इथे सगळं मध्ये येणार आहे. म्हणजे 6 वाजून 33 मिनिटाच्या आसपास होणार आहे. चला 7 वाजून एका तासाला एकदा ओलांडतो. 7 वाजून 35 नाही होणार ते. 7 वाजून 38 मिनिटं. सर्वजण यातला 66 मिनिटाचा कालावधी असतो सर्वसाधारण. चला 7 वाजून नंतर 8 वाजून 43 का पुढे जाईल? 43 मिनिटं. आणि 44 43 मिनिटं. चला तर 8 9 वाजून 5 इथे आले पाहिजे. 10 वाजले इथे 9 वाजून इथे किती कालावधी होईल? इथे 2 यायचं एका वाजले तर 9 वाजून 48. टेंटेटिव्ह आपल्याला 9:45 पर्यंत 10:45. 10:45 ला बरोबर हे ओलांडतील का एकमेकाला? 10:45 ला हा तिथे असणार आहे. तास काटा कुठं असणार आहे? 10च्या पुढे इथे तास काटा हा मिनिट काटा असणार. मी किती वेळा ओलांडेल? 4 वेळा. मग आता हे काय करायचं? 10 मधनं 10:45 मधनं 5:30 ते 10:30 5 तास होतात. आणि वरती किती मिनिटं आहेत? 15 मिनिटं. 5 तास 15 मिनिटं म्हणजे 300 आणि हे 15 म्हणजे 315 मिनिटं. आणि सर्वपणे 66 मिनिटांनी ओलांडतात. मी याला भाग लावला तुम्ही 66 तरी आपल्याला उत्तर येऊ शकतं. येतं 66 ने लावायचं भाग. 66 पंचे 300 होतं. 66 पंचे घेतलं तर 330 होतात. होतं 66 पंचे 66 चोक पूर्ण येतो म्हणजे भाग किती वेळा ओलांडे? 4 वेळा. पण हे कायमस्वरूपी नाही कारण कालावधी तर मी तर इथला पहिलाच इथं ओलांडणारा गेला असता तर मग म्हणजे इथं ते टेंटेटिव्ह बघावं लागतं. याच्यात क्लिअर टायमिंगचं आलं होतं का? क्लिअर टायमिंगचं आपण जर काउंटिंग करताना काय करतो? 12चं टायमिंग वजा. ह्या काउंटिंगमध्ये आलं होतं का 12चं? नाही तरी पण एक वजा करावा लागला ना. याच्यासाठी हेच मला समजून द्यावं लागतं. ओके चला पुढील प्रश्न पहा.
शेजारी आकृती त्रिकोणांची एकूण संख्या. त्रिकोण पहा, आकृती काढतो मी. प्रत्येक भागाला नंबर द्यायचे आपल्याला. प्रत्येक आकाराला 1 2 3 4 5 6 बरोबर आहे का आकृती 5. चला सिंगल नंबरचे त्रिकोण सांगा. 1 2 3 4 आहे का रे? मग 5 किती झाले? सिंगल नंबरचे 4. दोघांचा सांगा. 12 13 24 24 34 35 56. ओके किती झाले? 1 2 3 4 6. तिघांचा सांगा. 135 चा बनतोय. 146 चा बनतोय. 2. तिघांचा झाला. चौघांचा 1 2 3 4 चा बनतोय. 3 4 5 6 चा बनतोय. 2. 5 जणांचा 6 जणांचा 1 बनतो. 6 10 12 14 15 त्रिकोण बनताय. ओके चला पुढे. संख्येच्या मांडणीचं सूत्र लक्षात घ्या. काय ते सूत्र? 8 5 4 1 मध्ये 10 मध्ये 4 आहे. 6 4 3 2 इथे 5 6 प्रश्नचिन्ह 3 5. चला बरेच जणांच्या आतमध्ये बोला. 8 45 आणि 4 एके 4 भागिले 8 40 4 एके 4 त्याला भागाकार भागाकार 10. बर. सर 40 8 45 ओके 40. हा 24 24 3 गुणिले 6 गुणिले 6 तर भागाकार येते. ओके 30 भागिले किती केलं? 5 येईल. 6 केलं म्हणजे इथे काय घेतला पाहिजे? 2 घेतला. ओके चला पुढे. 11 15 173. 11 15 173. 12 18 234. 13 प्रश्नचिन्ह 229. बोला. 11चा वर्ग 121. हा 15चा वर्ग 225. हा यांची बेरीज हा 346 346 भागिले 2. 346 भागिले 2 144. 324 बेरीज किती येते? 468 भागिले 2 234. ओके 229 ची दुप्पट 458 458 बेरीज झाली पाहिजे. 13चा वर्ग 169. यातले 169 वजा केले तर 289 चं वर्गमूळ 17. ओके गुड. एका रांगेत गजूचा डावीकडून 13वा व उजवीकडून 33वा क्रमांक असल्यास त्या रांगेतील मधोमध असणाऱ्या शिलाचा क्रमांक किती आहे? डावीकडून त्याचा 13वा म्हणजे त्याच्या उजवीकडे डावीकडे किती आली? डावीकडून 13वा याचा तर डावीकडे त्याच्या 12. उजवीकडून 33वा म्हणजे उजवीकडे 32 आणि तो म्हणजे किती झाली रांगेत? 32 12 45 मुले एकूण रांगेत झाली. मधला काढायचा म्हणजे अधिक 1 करा भागिले 2 केले 23वा मधला. ओके तर त्या रांगेत मध्यभागी असणाऱ्या मुलाचा 23वा. उगवत्या सूर्याला नमस्कार करून उगवत्या सूर्याला नमस्कार करून राजू 135 अंशात उजवीकडे वळला. तर इथे दिशा चक्र काढूया आपण. उगवत्या सूर्याला म्हणजे पूर्वेला इथे पू आ द न प रा उ ई उ. उगवत्या सूर्याला नमस्कार करून राजू
135 अंश उजवीकडे म्हणजे घड्याळाच्या दिशेने. म्हणजे हे आला 90, मी इकडे वळला, मी नैऋत्य दिशेला त्याचं तोंड झालं, तर त्याच्या उजव्या हाताची दिशा कोणती? उजव्या हाताची म्हणजे घड्याळाच्या दिशेने उजव्या हाताची दिशा कोणती येणार आहे? वायव्य. पश्चिम येणार नाही, पश्चिम 45 अंशात येते. 90 अंशात म्हणजे आपण जर तोंड असं असेल पूर्वी उत्तर माझं दक्षिणेला तोंड असेल तर माझा उजवा हात पश्चिमेला येणार, मध्ये येत नाही असं. ओके, तसं उपदिशाला असेल तर उपदिशाच येणार आहे. म्हणजे परिमेय संख्या, मूळ संख्या व समसंख्या दाखवण्यासाठी वेन आकृती कोणती योग्य आहे? चौथा. याच्यामध्ये पहा, परिमेय संख्या म्हणजे सगळ्याच आल्या, आणि त्याच्यामध्ये मूळ संख्या आणि समसंख्या, 1 2 ही एक मूळ संख्या अशी आहे की ती समसंख्या, म्हणजे इथं 2, बाकीच्या सगळ्या मूळ संख्या विषम आहेत. म्हणजे त्यामुळे ते एखादी का घालावे लागले, मूळ संख्या वेगळ्या आणि परिमेय समसंख्या वेगळ्या नाही, तर ती 1 ही येते कॉमन, जी सममध्ये पण आहे मूळ संख्यामध्ये. त्यामुळे या पद्धतीने घ्यावा लागला. एकाच स्पर्धेत 12 संघांनी भाग घेतला, परस्पर अशी साखळी पद्धतीने खेळले असता एकूण किती सामने होते? आता पहा, 12 जण आहेत, पहिला किती जणांशी खेळेल? 11 जणांशी. मग नंतर 10 9 8 जण होणार आहे, जी जास्ती 11 होणार आहे. 11 गुणिले 12 भागिले 2 केले, 20 12 66 सामने खेळले जाते. माझ्याकडे 5 10 20 रुपयाच्या प्रत्येक समान नोटांची मिळून 595 रुपये आहेत. तर माझ्याजवळ एकूण नोटा, मी एकूण रक्कम भागिले 5 10 20, 5 10 ही दर्शनी किंमत त्याची जी आहे, जिथे 595 भागिले 35 किती येते उत्तर? 17. म्हणजे 5 रुपयाच्या 17 आहेत, 10 रुपयाच्या पण 17 आहेत आणि 20 रुपयाच्या पण 17 आहेत. आपल्याला काय विचारलंय? एकूण नोटा 17 × 51. 2016च्या प्रजासत्ताक दिनी सोमवार असल्या त्या वर्षीचा नाता. आता प्रजासत्ताक दिन असतो 26 जानेवारी. 26 जानेवारी 2016 सोमवार, जे लीप वर्ष आहे, लीप वर्ष. आता आपण सरळ डायरेक्ट वर्षाची उडी, आपल्याला 26 जानेवारी 2016 सोमवार असेल तर 26 जानेवारी 2017ला कोणता वार येईल? बुधवार. कोणता वार आहे? बुधवार. लीप वर्ष असल्यामुळे आता ह्याच्यात फेब्रुवारी काउंट होतोय 2016, म्हणून 2 दिवसांनी पुढे जातं बुधवार. आता याच्यावरनं 26 जानेवारी 26 डिसेंबर मागे एक महिना, मागे डिसेंबरचे किती दिवस असतात? 31 असतात. म्हणजे 31 दिवस मागे यावं लागतं. 31 दिवस म्हणजे आठवडे केले तर 4 आठवडे होतात, बाकी किती राहते? 3 दिवस मागे येते. बुधवारच्या मागे 3 दिवस, मंगळवार सोमवार रविवार. 26 डिसेंबरला रविवार, नाताळ असतो 25 डिसेंबरला, त्यामुळे इथे येणार आहे शनिवार. ओके, हा बोला. ओके चालेल ना, मग आम्ही कुठे नाही म्हणले तेव्हा. तुम्ही 26 जानेवारी 2016 वरून 26 डिसेंबर 2015चा काढला. मग 26 जानेवारी 2016 आहे ना, तर 22 जानेवारीचा वार काढायचा. 22 जानेवारीचा का काढायचा? 1 जानेवारी 22 जानेवारी एकाच वार. 1 8 15 22. ओके, आणि मग 1 तारखेला तो वार असणार तर 30 ला असणार आहे. ओके, मग 30 मधनं 5 दिवस मागे जायचं. ओके, नाही काय हरकत. हे पहा, हे असं खाल्लं काय, असं खाल्लं काय, असं खाल्लं काय, काय शेवट इथंच जाणार. उत्तर बरोबर येण्याशी संबंध आहे. आठवड्या एखादा मला सर मी आठवड्यात जाईल उद्या माझ्या, काय हरकत नाही, उत्तर तेच येणार. महिन्यावरती गेला 31 बरं तुम्हाला शिकवले का? आठवड्यात जायचं शिकवलं, महिन्या उड्या मारत जायचं शिकवलं, दिवस काउंट करायचे. आता 26 जानेवारीचा दिलाय, जानेवारीचे किती दिवस असतात? 31. त्यातनं 26 पर्यंत दिला, राहिले किती? जानेवारीचे 5, जानेवारीचे 5, फेब्रुवारीचे 29, मार्च 30, एप्रिल 30, मे 31, जून 30, जुलै 31, ऑगस्ट 31, सप्टेंबर 30,
ऑक्टोबर, 21, नोव्हेंबर 30, आणि डिसेंबरचे 25 डिसेंबरचा काढा. 12 दिवस 5 6 7 8 9 10 19 5 24 2 4 7 10 13 16 3 19 22 25 3 28 3 31 2 334 दिवस झाले. भागिले आठवडे करायचे 7 करा. 7 चोक 28 बाकी राहिली 5 54 झाले. 7 7 49 बाकी 5 दिवस काय करायचे पुढे जायचं. 5 दिवस पुढे जायचे. सोमवारच्या पुढे 5 दिवस. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. आलं का उत्तर? शेवट तिथंच आहे. तुम्हाला आवडेल ती पद्धत वापरा. मी तुम्हाला सगळ्या पद्धती शिकवली. असं झालंय का की मी माझ्याकडे काय दाखवून ठेवल्या हातचा नाही, सगळं तुम्हाला आलं पाहिजे. पुढे 5 71. पुढील प्रश्नावली चौरस पूर्ण करा. आता इथे पहिल्याचं पहिल्याचं चौथ्याशी संबंध येईल, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 येणार. रंगवलेले येणार नाही. चला 72 वा प्रश्न पूर्ण करा. चौथा पर्याय येईल. त्याला घडी उलगडणे. या वरचं जे बघितलंय ना तो त्रिका जे कापलेला चौरस आहे तो त्याच्यावर पर्याय कट होता. चला हे 74 लपलेली दुसरा पर्याय. ओके 75 वा पहिला तंतोतंत जुळणारी पर्याय क्रमांक 1. आता इंग्रजीचं घेऊया. 9 22 झाले. काय अडचण नाही. चूज द करेक्ट नाव. नाव कोणतं येते? म्हणजे काय का परवा हा नव्हता ते प्रश्न. नावचं तगारे. आले सगळं आठ तरी सांगते. हा मला सगळे बरोबर आले. सगळं बरोबर आहे. इंग्रजीमध्ये 50-50 नाही 2 चुकले. 2च फक्त चुकले. इंग्लिश मीडियमला शिकलाय त्यामुळे ते झालंय. तो पळतो इंग्रजीमध्ये पुढं का सीबीएसई बोर्डला होता. किती पर्यंत होता? 6वी पर्यंत. 6वी पर्यंत. 7वीला आला इथे. चला पहिला प्रश्न काय येईल? लॉस. पर्याय क्रमांक 2. चूज द करेक्ट प्रेपोजिशन अँड फिल इन द ब्लँक. ही वेव ब्युटिफुल फॅब्रिक अँड सारीज with his own hand. Complete the web by choosing correct. 3 वाजून 50 मिनिटं. आता इथं जे टायमिंग झालेले ते 3:50 त्यामुळे पर्याय क्रमांक 3. Here is a note given by a parent to the class teacher. Choose 2 correct alternative to complete the note. To the class teacher, standard 8. C. Among party studying in your class is not able to attend school. ... Because he has been suffering from the fever since Saturday. You are sincerely because. आता इथं बिकॉज पहा शॉर्ट मध्ये पण लिहू शकता तुम्ही. हो. आणि ऍज काय आहे? दुसरा तिसरा तर पण ते आज निवांत पूर्ण वाक्य नाही म्हणून. इथे शॉर्ट फॉर्म वापरला जाणार नाही. का वापरला जाणार नाही? कारण हे शिक्षकांना आपण लिहिते तिथे नाही. आता तिथं मित्राला म्हणलं तर आपण तिथं वापरू शकतो. चूज द करेक्ट ऑप्शन टू कम्प्लीट द फॉलोइंग स्लोगन. ईट व्हेजिटेबल अँड लाईव्ह लॉंगर. लिहू लागलो. चला रीड द पॅसेजवरचे प्रश्न काय आहेत पहा. डायरेक्ट मी प्रश्न घेतो. आपला हे वाचू. The mankind progressed, people destroyed trees and firewood and for creating space for farming and settling. They filtrate selfishly. Everyone should realize the need of protect, save and grow more trees. We must remember the Chipko movement in Garhwal, Uttarakhand to protect tree from axe. Everyone must protect against tree felling. If you need to cut one tree, you should plant 2 more and rear them. Grow more tree for our bright future. Complete plywood and making space for settling आणि farming. त्याच्यासाठी जंगल तोडलं जातं.
एंटरमेंट किंवा वाईल्ड ॲनिमलसाठी नाही. फाइंड फ्रॉम द पॅसेज करेक्ट वर्ड फॉर द फॉलोइंग. टू डू समथिंग टू शो दॅट यू आर डिसॲग्री with the act or incident. To protest. To protect. Choose the two correct alternative from the following way. It is our duty to plant more trees. Rear more trees. To rear more trees. एक आणखी. To rear more tree and to plant more tree. Find the passage, the correct slogan about tree. Grow more trees for our bright future. Grow more tree for our bright future. Choose from the passage a homophone for the word on. One. 3 number. पर्याय. One. On one. होमोफोन सारखं आहे. चूज म्हणजे सारखे उच्चार. चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. गोपाल Bahan asked the physician, why are you going away? Gopal Bahan asked the physician, Why he was going away. why He was going away. he was going away. एक टाइम. Choose the correct option for the following reader. I am a black yellow insect. I collect honey. If you disturb me, I shall sting you. Mudmashi bee. पर्याय क्रमांक 3. Choose the correct type of tense for the following sentence. He has written a nice book. Present perfect tense. As आहे म्हटल्यामुळं प्रेझेंट परफेक्ट टेन्स. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फॉर्म अ WH टाइप क्वेश्चन. हाऊ आय फॉरगेट जनरॉसिटी युअर कॅट. How can I forget your generosity? हाऊ कॅन आय फॉरगॉट युअर जनरॉसिटी. पर्याय क्रमांक 3. Which prefix will you add to make the opposite of the word able? Unable. Unable. सूर्य. तिसरा. तिसरा unable. Observe the grid and choose the correct option to fill in the blanks. Sword. तर इथे काय सॉफ्ट तिरक. रॉ लाऊड तसंच SOUR सोड तिसरा. हे काय आहे ती ॲडजेक्टिव्ह फॉर्म. सॉफ्ट रॉ लाऊड. Replace the underlined part choosing the proper model auxiliary. It is necessary for you to obey the law of our government. Must and should. Must पण येईल आणि should पण येईल. Must to obey the law of our government and should to obey the law of government. Choose the correct alternative. If when, time. Why, reason. Then where, place. Where म्हणजे कोठे. Change the sentence into superlative degree. Ninave is richer than any other man in Nagpur. Ninave is the richer man in Nagpur. Ninave is the richest man in Nagpur. 20-21 पहा. Read the news, complete the sentence with the correct alternative. 12 fisherman missing. Palghar, Monday, 15 August 2016. 12 fishermen are said to be missing from the coast of Palghar, Satpati district, Palghar. Since Sunday, heavy rain and storm were predicted for the last 4 days. Nothing has been learned about the 4 boats or the 12 fishermen since then. Fishermen have been missing since Sunday. 4 day पाठीमागे जावं लागेल. त्यामुळं मंडेपासून 4 डे मागे संडे कसं येईल. मंडे दिले. संडे इथं दिलंय पहा. दुसऱ्याला दिलं. पण इथं 4 डे म्हणले आणि संडेला मंडेला बातमी आली. 4 डे कसं म्हणता येईल. हो की नाही. परिचयामध्ये संडे आहे म्हणून आपण ते घेतलं. पण तिथे काय म्हणले फिशरमॅन मिसिंग लास्ट 4 डेज. ते अगोदरच गेले नाही. लास्ट 4 डेज. तर वादळ 4 दिवसापासून झालं. त्या वादळात गेले कसे. मासे पकडायचे. मासे पकडत असताना वादळ आल्यामुळे काय वादळ आलेलं असताना वादळ असताना वादळात ते जातील का फिशिंगला. नाही. नाही ना. ते गेल्यानंतर वादळ आलं. ओके. मग ते गेल्यानंतर 4 दिवस ते अगोदर गेले. मग ते मंडेला बातमी आहे संडेला गेले आणि 4 दिवस झाले. म्हणजे हे योग्य वाटत नाही ना. परिचयात संडे आहे म्हणून आपण ते उत्तर लिहिलं ना.
माझं कसं ऑब्जेक्ट लगे मंडेवरती बातमी 4 दिवस दाखला जायला पाहिजे असं माझं म्हणणं होतं. चला पुढे. द फिशरमॅन वेंट आउट इन द सी फॉर फिशिंग. चूज द करेक्ट पॅसिव आहे. जीवाका inspected every plant. Every plant was Every inspected Every plant was inspected by Jivaka. Jivaka. Choose the two correct meaning of the underlined phrase. He turned down the chance to work in Dubai. Refused to consider and rejected. Refused to consider and rejected. What is the official counting of countries population called? Seniors. Java. Seniors म्हणजे जनगणना. Seniors म्हणजे जनगणना. And choose the correct alternative for the underlined word of the given sentence. Life is full of ups and downs. Good and bad fortune. चांगले आणि वाईट अनुभव असतात.